नमस्कार. आपण पाहत आहात रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल. सर्व सबस्क्रायबरचे, सर्व व्ह्यूअर्सचे, सर्वांचे मी जाहीर आभार मानतो. मित्रांनो, आज मी एका पेपरमध्ये बातमी वाचली आणि मला वाटलं की तुम्हाला त्या विषयावर आताच बोललं पाहिजे. लोकशाहीला घराणेशाहीचा विळखा हे आपलं टायटल आहे. आणि मोदीजी नेहमीच म्हणतात, भाइयों बहनों, हमें परिवारवाद के खिलाफ लड़ना है. मोदीजी, गृहमंत्रीजी, समस्त भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार, मी यांना विनंती करतो की आता लोकसभा तोंडावर आली, त्या जसा तुम्ही काल कायदा पारित केला सीएचा, तसा एक कायदा अजून करा. घराणेशाही परिवाराच्या विरोधात जर लढायचं असेल, मी घटना बदला म्हणत नाही. मी काय म्हणतो की एक नवीन कायदा जोडा, काहीतरी त्याला अटॅच करा की एका परिवारातून लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीला फक्त एकदाच संधी मिळणार आणि यामध्ये अंतर कमीत कमी 50 वर्षाचं ठेवा आणि मग बघा घराणेशाही कशी संपुष्टात येते. माझे अनेक मित्र राजकारणात आहेत. मी त्यांना सहज विचारलं, अरे काय म्हणलं, ही घराणेशाही नाहीये का? तुझे वडील नेता, तू नेता, तुझा भाऊ नेता, आई निवडून आली, आता पुन्हा भावाला आमदार करायचं, हे घराणेशाही नाही? तो म्हणला, काय बिघडला आवसेकर? अरे वकिलाचा पोरगा वकील होतो, डॉक्टरचा पोरगा डॉक्टर होतो, मग आमदारच्या पोरानं आमदार झालं तर असं कोणतं बिघडलं? क्षणभर मला पण त्याचं पटलं. पण मी काय विचार केला की या राजकारणामध्ये कायबीकर्ता नावाची एक जात आहे. त्याचं नाव आहे कायबीकर्ता. आणि या कायबीकर्त्यांना संधी कुठंच नसते बरं. त्याला फक्त यूज अँड थ्रो, वापरा आणि टाकून द्या, हे धोरण ह्या राजकर्त्यांचं असतं. आणि हे ज्यावेळेस त्या कार्यकर्त्याच्या लक्षात येतं की आपला वापर होतोय, मग आपल्याला सोडून दिलं जातं, मग तो कार्यकर्ता बंडखोरी करतो. मग पुन्हा हाच नेता त्या कार्यकर्त्याला म्हणतो की हा गद्दार आहे. पण त्या नेत्यानं कधी विचार केला का? आणि काय झालंय, ह्या प्रत्येक राजकारणी माणसाला असं वाटतं की माझी पिढ्यानपिढ्या जमा होत असलेली करोडो रुपयाची संपत्ती ही जर सांभाळायची असेल तर राजकारण्यांचा वरदहस्त त्याला लागतो. सरकारमध्ये आपलं कोणतरी असावं लागतं, असा समज या राजकर्त्यांचा झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज विचार करण्यासारखी वेळ झालेली आहे. मोदीजी म्हणतात ते अगदी बरोबर आहे की खरी लढाई आता परिवारवादाच्या विरोधात लढली पाहिजे, घराणेशाहीच्या विरोधात लढली पाहिजे. म्हणून मी आज विषय घेतला की लोकशाहीला खऱ्या अर्थानं घराणेशाहीनं विळखा मारलेला आहे. आज बघा तुम्ही गावोगाव जर फिरलात ना, सुंदर सुंदर हसरे चेहरे काय दिसतात. अरे वा 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 वा. वर त्या नेत्यांचा फोटो असतो, वरदहस्त, आणि खाली ओळीने एक 10-20 चेहरे असतात. मग कधी तुम्ही ह्या खालच्या चेहऱ्यांचा विचार केला का? का नेहमी फक्त मी आणि माझा परिवार, फक्त माझ्याच घरात सत्ता असली पाहिजे? आजच एका सुंदर वृत्तपत्रानं यादी जाहीर केलेली आहे की सर्वपक्षीय नेते मंडळीला घराणेशाहीचा विळखा आलेला आहे.
आता खासदार कुणाकुणाला कसं व्हावं वाटतं थोडासा विचार करा. भाजपचे खासदार आणि माजी राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप, माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल, पंकजा आणि प्रीतम मुंडे भगिनी आहेत, राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र सुजय, प्रकाश आवाडेंचे पुत्र राहुल, उदयसिंह गायकवाडांचे नातू रणवीर, महादेव महाडिकांची सून शौमिता, विक्रमसिंह घाडगेंचे पुत्र समरजित सिंह, सुशीलकुमार शिंदेची कन्या प्रणिती आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील. त्याचबरोबर शिंदे गटाचे प्रतोद गोगावले साहेबांचे पुत्र विकास, विजयकुमार गावतांची कन्या हिना, बंधू राजेंद्र, सुहास नटावतकर यांची कन्या समिधा, CR पाटील यांची कन्या धरती देवरे, दादा भुसेंचे पुत्र आविष्कार, एकनाथ खडसेंची सून रक्षा खडसे, हरिभाऊ बागडे जावळेंचे पुत्र अमोल, उल्हास पाटीलची कन्या केतकी, उन्मेष पाटील यांची पत्नी संपदा, दशरथ पाटील यांचे बंधू दिनकर आणि रवी राणांच्या पत्नी नवनीत. ही एक छोटीशी यादी आहे. प्रत्येकाला आपापल्या घरातला पुढचा वारस निर्माण करण्याची घाई निर्माण झालेली आहे. त्या कोणालाही लोकशाहीचं, कोणालाही विकासाचं काहीही पडलेलं नाहीये. माझ्या घरातला उमेदवार किंवा माझ्या घरात सत्ता कशी येते, सत्तामधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता, अशी करोडो रुपयाची माया जमवण्याचा उद्योग या आपल्या देशामध्ये सुरू झाला आहे. ते मोदी साहेबांनी ओळखलेलं आहे. म्हणून मोदी साहेबांना माझी पुन्हाच एकदा हात जोडून विनंती आहे की तुम्ही असा एखादा कायदा करा, निर्माण करा. अजूनही वेळ गेली नाही. एखादा लवकरात लवकर असा कायदा करा की एका परिवारामध्ये फक्त एकच खासदार होऊ शकतो, एका परिवारात फक्त एकदाच आमदार होऊ शकतो. कारण आमदार होणं म्हणजे आता तुम्हाला खरं सांगू का, हा बिचारा कर्मचारी आयुष्यभर कष्ट करतो आणि हा 5च वर्ष खुर्चीत जाऊन बसतो आमदार आणि लाखो रुपये पेन्शन घेतो आयुष्यभर. अगोदर खरं सांगतो, यांच्या टक्केवाऱ्या बंद करा, यांचे पगारी बंद करा. ह्या जे करोडो रुपयाचा बोजा या सरकारवर पडत आहे, ह्यांच्या पगारी बंद केल्या पाहिजेत. आणि मग आमदाराला कळतं. आणि सगळ्यात महत्त्वाची कीड जी लागलेली भ्रष्टाचाराची कीड आहे या राजकारणाला. टक्केवारी शिवाय तर सही होत नाही पत्रावर. अगोदर PN भेटावं लागतं. इतकी वाईट परिस्थिती या राजकारणाची, याला घराणेशाहीनं विळखा मारलेला आहे. आता कसं असतं बघा, एकदा आपण सरकारमध्ये सामील झालो की आपोआप करोडोची माया जवळ येते. अरे 50 खोके ओके वगैरे ह्या घोषणा ठीक आहेत, मान्य करू आपण किंवा न करू, तो वादाच्या विषयात मला जायचं नाही. पण सत्तामधून संस्था निर्माण, संस्थेमधून भ्रष्टाचारामधून काळा पैसा, मग हा पैसा लपवण्यासाठी अजून संस्थेची निर्मिती, पुन्हा तिथून पैसा 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 पैशाने पैसा वाढत चालला. मोठ्यांचे पैसा वाढतच चालला आणि गरीबच होत चालला. शेतकरी खचतच चालला. शेतकरी आत्महत्याच करायला लागला, विद्यार्थी आत्महत्याच करायला लागला, मजूर आत्महत्याच करायला. आणि हा नेता मात्र एक 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 पायरी पुढे सरकत गेला. राजकारणात जायचं, शासनाचे भूखंड आणायचे, तिथे टोलेजिंग बिल्डिंग उभा करायच्या, शैक्षणिक संस्था काढायच्या आणि पुन्हा मास्तरची नोकरी भरायला आण 40 लाख आणि आण 50 लाख या गोर गरीब सामान्य माणसांना आणायचे कुठून? कोण बोलणार आहे या विषयात? कारण हमाम में सवय. कारण आज भ्रष्टाचार या विषयावर कोण बोलतंय? कितीतरी घोटाळे बाहेर येत आहेत. हे कशासाठी? तर पुढच्या घराणेशाहीला पोचण्यासाठी या राजकारणाचा आधार लागतो. म्हणून घराणे माझा मुलगा आमदार झाला पाहिजे, माझे घरातले खासदार झाला पाहिजे, माझा माणूस सत्तेत असला पाहिजे. कारण सत्तेची खुर्ची असल्याशिवाय अधिकारी लोक फोन उचलत नाहीत. एकदा खुर्ची खाली आली नंतर तुमची शासकीय कार्यालयातली पद संपलेली असते. हे राजकारणाचं गणित आहे. हाच अधिकारी पुन्हा विचारतो, तुम्ही वेळ घेतली का माझी? हे राजकारण आहे मित्रांनो.
अतिशय जवळून पाहतोय मी हे राजकारण. आणि खरंच वाटतं की आज लोकशाहीला खऱ्या अर्थानं जर विळखा कोणी मारला असेल तर ह्या घराणेशाहीनं विळखा मारलेला आहे.